संडे आहे तर संडे स्पेशल मटणाचा झणझणीत असा रस्सा आणि चिकनचा रस्सा हे सगळं काही आपल्याला खावंसं वाटतं आणि हा बेत तर झालाच पाहिजे. तर मी गावरान पद्धतीने झणझणीत असा मटणाचा रस्सा कसा बनवणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, दाखवणार आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा, तर तुम्हाला आवडेल. तर चला मी जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि अगदी सुखाचा जाऊ दे, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि तुमच्या मनातल्या सगळ्या स्वामी महाराज इच्छा पूर्ण करोत. तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल मटणाचा झणझणीत असा बेत तर झालाच पाहिजे. तर आज आम्ही आणलं आहे मटण आणि मटण आणलंय तर मला असं वाटलं की चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं आणि माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघताल. तर सर्वात आधी मी इथे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर धुवून घेतल्यानंतर मटणाला आता सर्वात आधी आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी लिंबूचा रस घेतलेला आहे, अर्धा लिंबू घेतला आहे आणि त्याच्यानंतर गरम मसाला घेतला आहे, आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, मीठ घेतले आहे आणि हळद घेतलेलं आहे. तर हे जे सगळं घेतलेलं आहे ते हळद, मीठ, लिंबूचा रस हे सर्व एकत्र करून मिक्स करायचं आहे छानपैकी आणि 10 ते 15 मिनटं आपण ठेवून देऊया. आता आपण मटणाला लागणारं वाटण करून घेऊया आणि हे तोपर्यंत मटण छान हळद मिठामध्ये मुरून जाईल. तर वाटणसाठी मी घेतलेलं आहे इथे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे आणि एक कांदा घेतलेला आहे, आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आणि टॉमॅटो घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला वाटण म्हणजे छानपैकी पहिलं भाजून घ्यायचं आहे आणि मग वाटण करायचं आहे. तर तवा गरम झालेला आहे. आता तव्यावर मी कांदा छान खरपूस असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. कांदा छान सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर आपण सुक्कं खोबरं भाजून घेऊया. सुक्कं खोबरंसुद्धा असं छान सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे सगळं काही छान भाजल्यामुळेच आपल्या मटणाच्या रश्श्याला चव अगदी अप्रतिम येते. तर आता आपलं खोबरंसुद्धा सोनेरी रंगावर छान परतून झालेलं आहे. हे दोन्ही कांदा खोबरं छान परतून झाल्यानंतर आलं लसूण त्याच्यातच टाकून थोडं गरम तवा आहे तोपर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर हे मिश्रण सगळं मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता इथे मी छान वाटण तयार करून घेतलेलं आहे. नंतर कढईमध्ये तेल घेऊन सगळ्यात आधी आपल्याला मटणाचा आळणी रस्सा तयार करून घ्यायचा आहे. तर ते तयार करून घेऊया. आळणी रस्सा तयार करायचा आहे त्यासाठी मी उभा कट करून कांदा घेतलेला आहे. तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकता कांदा, पण छान लागतो असा उभा चिरल्यावर, तर त्याचं सूप प्यायलासुद्धा छान लागतं. तर आता तेल गरम झालेलं आहे आणि त्यात आता उभा कट केलेला कांदा सोनेरी रंगावर छान परतून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हळद मीठ लावलेलं मटण टाकून आपण तेलामध्ये 3-4 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आता ही पाण्याची प्लेट कढईवर ठेवून द्यायची आहे आणि ते गरम पाणी झाल्यावर आपण त्या मटणामध्ये ओतून द्यायचं आहे. म्हणजे मटण पटकन शिजतं आणि गरम पाणीच टाकायचं आहे. थंड पाणी टाकल्यानंतर ते दांडरतं बोलतात ना, मराठी शब्द आहे तो, तसं ते मटण शिजतं होतं आणि वेळ लागतो. त्याच्यामुळे ते छान 2-3 मिनटं मटण परतून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून द्या आणि त्याच्यावर गरम पाणी करायला ठेवा आणि तेच पाणी कढईमध्ये ओता. आणि त्याच्यानंतर आपल्याला कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या करायच्या आहे. माझं हे मटण आणलेलं आहे ना ते खूप छान आहे, कवळं मटण आहे आणि त्याला जास्त शिट्ट्या करायला लागणार नाही. 2-3 शिट्ट्यामध्येच बरोबर अगदी शिजतं.
हे जे आळणी रस्सा आहे ती सगळं काही मी प्रोसेस कढईमध्येच केलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर एरवी मी मटण करते तेव्हा मी कुकरमध्येच ही प्रोसेस करत असते. आता ही कढईमध्ये दिलेली फोडणी किंवा आळणी रस्सा आहे तो आता मी कुकरमध्ये ओतून घेते आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेते आणि मटण छान शिजवून घेते. A few moments later. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि ते मी बाजूला ठेवून देते. थंड होईल तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि त्या तेलामध्ये गरम झाल्यावर आपल्याला जे वाटण केलेलं आहे ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जे आपण वाटण केलेलं आहे ते 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या घरगुती जो मसाला असेल, कांदा लसूण मसाला किंवा घरात जो बनवलेला मसाला असतो तो टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. परतताना तुम्ही थोडंसं पाणी टाका म्हणजे ते खाली तळाला चिकटणार नाही, मसाला करपणार नाही. तर लो गॅसवरच ते मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे मटण मसाला आहे तो एव्हरेस्टचा मटण मसाला मी टाकून घेते. तर थोडासा 1-2 चमचे टाकायचा आहे आणि तुम्हाला जितकं तिखट लागेल तितका तुमचा घरगुती मसाला तुम्ही टाका आणि छान तिखट असं झणझणीत आपल्याला बनवायचं आहे तर मसाला जरा थोडा जास्तच टाका. तर छान असा सगळा मसाला तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण मसाला परततो तेव्हा ते मसाल्याला तरी येते, त्याच्यामुळे तर्री येते आणि ते छान परतून झाल्यानंतर आपला जो कुकरमध्ये मटण शिजवून झालेलं आहे ते त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. तर आता ते टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे आपल्या कढ अजून आलेला नाही तोपर्यंतच आपल्या मसाल्याला किती छान अशी तर्री आलेली आहे आणि ह्या रश्श्याला बघून तुम्हाला गावची नक्कीच आठवण आली असेल. हे गावरान पद्धतीचं छान आपलं झणझणीत रस्सा तयार झालेला आहे आणि त्याला उकळी आल्यानंतर बारीक स्लो करून गॅस ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. त्याच्यामुळे अगदी अजून छान तर्री येते आणि अप्रतिम कालवण असं लागतं. तर 2-3 मिनटं असं ठेवून दिलं आहे आणि आता कालवण खूप छान आता आपलं रेडी झालेलं आहे. झणझणीत असा गावरान पद्धतीने कालवण असं झालेलं आहे. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा, घरी बनवून बघा, तर खरंच तुम्हाला आवडेल. तर छान झणझणीत असं मटणाचं कालवण आणि त्यासोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकरी आणि त्याचबरोबर कोशिंबीर ही हवीच. तर खूप छान असा संडे स्पेशल बेत झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा संडे स्पेशल मटणाचा झणझणीत रस्सा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा अशाच भेटूया लवकरच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.